जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विश्वासाचा 2 वर्षांचा प्रवास। श्री बिरेश्वर को ऑफ क्रेडिट सोसायटी भिलवडी शाखेचा द्वितीय वर्धापन दिन जल्लोषात। भिलवडी येथे श्री बिरेश्वर को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड एक्संबा यांच्या भिलवडी शाखेचा द्वितीय वर्धापन दिन शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दक्षिण भारत जैन सभेचे माजी उपाध्यक्ष जी.बी. चौगुले सर यांच्या शुभ हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आलं। कार्यक्रमाला भिलवडीतील अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, सल्लागार समिती सदस्य, ठेवीदार, कर्जदार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना जी.बी. चौगुले यांनी सांगितले की पतसंस्था क्षेत्रात श्री बिरेश्वर को ऑफ क्रेडिट सोसायटीनं अल्पावधीतच विश्वास संपादन केला असून ही संस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे। सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलंय। शाखाधिकारी विनय सदलगे यांनी माहिती देताना सांगितलं की भिलवडी शाखा आता 3ऱ्या वर्षात पदार्पण करत असून परिसरातील नागरिकांनी संस्थेवर विश्वास ठेवत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत। कार्यक्रमाच्या शेवटी शाखा सल्लागार अमोल किनीकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, सभासद व हितचिंतकांचे आभार मानलेत। आपण या ठिकाणी या पतसंस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जमलेलो आहोत। या पतसंस्था स्थापन करणारे मिस्टर जोगले आणि मिसेस जोगले यांचा माझा फार पूर्वीपासून संबंध आहे। मी दक्षिण भारत जैन सभेचं काम करत असताना त्यांच्या एरियामध्ये स्तवनी म्हणून आमचं ठिकाण आहे, धार्मिक ठिकाण, त्या ठिकाणाला रस्ता जायला साधा सडक होती, आपली पुरी तासवा सडक होती ना, त्या टाईपची सडक होती। तो रस्ता करायला कारणीभूत जर कोण झाले असतील तर मिस्टर झोले, त्यांच्याकडून त्यासाठी आम्ही गेलो आणि त्यांच्या स्वतःच्या फंडातून स्तवनिधीला सडकेपासून स्तवनिधीपर्यंत जायचा सडक त्यांनी करून दिली, म्हणजे डांबरीकरण करून दिलं। नंतर तर त्यांनी त्या एरियात 20 ब्लॉकसुद्धा बसवून दिले। त्यांचं काम त्यांच्या चिकोडी एरियात भरपूर आहे, मोठं आहे आणि त्या दृष्टीने मोठे काम करणारे लोक आहेत। त्यांनी पतसंस्था काढली, म्हणजे अगदी हे मिळवायचं म्हणून काढली असे नव्हे, पण त्याचा विस्तार वेळ आणि त्यांच्याबरोबर पतसंस्था काढणारे अरिहंतवाले म्हणून आहे रावसाहेब पाटील, त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो। त्यांनी अगदी सरळ हाताने सांगितलं की सर तुमचं काम आम्ही करतो। त्यांच्या कार्याला अगदी भरभरून शुभेच्छा देणारा माणूस आहे आणि मी जिथं ते शुभेच्छा दिल्या तिथं व्यवस्थित चाललेलं आहे। बिरेश्वर संस्थेच्या भिलवडी शाखेचा 2रा वर्धापन दिन संपन्न करण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे बिरेश्वरच्या वतीने नमस्कार, सर्वांचा आभार मानतो। आपल्या भिलवडी शाखेमध्ये 2 वर्षांमध्ये 3 कोटीपर्यंत ठेवी जमा झालेले आहेत। तर 60 लाखापर्यंत आपण कर्ज वितरण केलेलं आहे। तर 500पेक्षा जास्त सभासद या आमच्या भिलवडी शाखेमध्ये झालेले आहेत। तरी अत्यंत कमी वेळ कालावधीमध्ये भिलवडीकर असतील किंवा ह्या पंचक्रोशीतील अनेक गावे आहेत, त्या सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवला। आम्ही त्यांना सर्व्हिस पण त्या पद्धतीने चांगली देतोय आणि श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एक्संबा या सोसायटीचे भिलवडी शाखेचा 2रा वर्धापन दिन, त्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या गावातील सेवानिवृत्त शिक्षक जी.बी. चौगुले सर आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहे, त्याबद्दल मी त्यांना आभार मानतो। त्याचबरोबर शाखेचे सर्व सभासद, गावातील इतर मान्यवर सर्वजण या शाखेच्या वर्धापन दिनाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी या शाखेचा सल्लागार या नात्यानं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।